आता एक एक आपण बाहेर काढून घेऊया. आता आपण हे सोबत असे केशरचे काळी लावून घेऊया एक एक. बघा आपले हे 21 काळ्यांचे 11 मोदक हत की नाही मस्त. चला हे कशाचे आहेत तुमका बघूचे आहेत. आता आपण मोदक आपण बघूया. बघा कापते वेळी जेव्हा पदार्थ दबला जातो ना त्याच्यावरनं समजायचं आपला किती मऊ लुसलुशीत मोदक झालेला आहे. बघा ना उकड काढूची झंझट ना तांदळाच्या पिठाची झंझट आणि ना कळे पाडूची झंझट. तुम्ही हाताने कळे जर तुमका जमत नसतील तर हाताने कळे पाडू नको. हे अशा पद्धतीचे एकाच साईजचे एकाच गोळ्याचे व्यवस्थित मस्त असे सुबक कळीदार 21 कळ्यांचे मोदक आपलो तयार आहे. नाव काढू नको तांदूळाचे केले मोदक आज रव्याचे. दिन येतील कारे सुखाचे घ्यावा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. कसं वाटलं गाणं आणि त्याच्यावरनं तुम्ही ओळखलाच असाल. आज आपल्या परब किचन मध्ये होतं बिना उकडीचे बिना तांदळाच्या पिठाचे आणि बिना कळे पाडलेले मोदक. बघूची या रेसिपी. चला येवा परब किचन मध्ये. आता आपला पॅन थोडासा तापला त्याच्यावर आपण घालून घेऊया रव. जर तुमच्याकडे जाड रवा असा तर जर असं असं भाजा पॅन मध्ये आणि मग तो मिक्सरात बारीक करून घ्यावा आणि बारीक असा तर असो भाजून घ्यावा थोडंसं. आधी मी थोडंसं उलापला होतंय पण आता पण थोडंसं उलापतंय. बस किंचित 3 मिनिटं बस. आता ह्यो वाटीभर मी रवा घेतलेला आहे. ह्याच वाटीच्या मापाने मी 2 वाटी दूध घेतलंय. या दूध मी जरा तापत ठेवते. तुमका दूध नाही घालूचं असत तर पाणी वापरलास किंवा 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी वापरलास तरी चालत. तरी तुमचे मोदक पांढरी शुभ्र होतले. आता ते दूध तापता तोपर्यंत आपण सारण करून घेऊया. आता कढई घेतलंय आणि त्याच्यामध्ये घालतोय 1 चमचा तूप. आता त्या तुपावर घालते मी खसखस. आता खसखशी नंतर घालते मी काजू. काजू जर तुमका घालूचे नसतील तर नाही घातलास तरी चालत. तर ड्रायफ्रूट कोणतेही वापरलास तरी चालत. आता हे आपलं ओलं खोबरं. सारण म्हटलं की खोबरा इलाच. त्याचा काळो भाग नाही मधला मधलाच घ्यायचा किसून. तर तुमका सांगूच नको हा. आता 1 वाटी खोबऱ्यात मी ह्या 1 वाटी छोटी 1 वाटी हा फुल भरून गूळ घेतलंय. आता हे आपण सारण चांगला गूळ मिक्स करून ढवळून घेऊया. गूळ फिरूनच घ्यायचा शक्यतो मग लगेच गूळ वितळता त्याच्यामध्ये. 5 मिनिटात आपला सारण तयार झाला. आता ही थोडीशी वेलची पूड, वेलची आणि जायफळाची पूड आधी अशी हातासरशी करून ठेवली की आपल्याला लागलीच कामाक येता. आता मी गॅस बंद नाही करत. सारण खाली उतरवते आणि मगाचं रव्याचं पॅन ठेवते. आता गोडाच्या पदार्थात आपण मीठ घ्या घालायचाच असता पण वरचा जो आवरण आहे रव्याचा त्याच्यात पण आपण ह्या थोडासा मीठ घालतो. आता हळूहळू आपण ह्या दूध याच्यामध्ये ओतून घेऊया. गॅस खाली चालूच आहे फक्त बारीक आती केलेली. आणि हा थोडा थोडा दूध ओतून आपण ह्या सगळ्या ढवळून पण घेऊया. रव उरलेला पण दूध मी ओतून घेते. आता आपला 2 वाटीचा दूध होता ना तर रव्यामध्ये सगळा मिक्स झालेला सगळा शोषून घेतला ना. आता मी गॅस बंद केलाय आणि ह्याच्यावर ठेवते आता झाकण. म्हणजे आणखी काय तो रवो चांगलं दुधामध्ये मुरान दे. जसं आपण शिरो कसं मुरत ठेवतो मग तो फुलता तसं. आता माका ह्याच्यातच मळूचा होता पण पॅन खूप गरम आहे कारण त्या पॅन खूप जाडा म्हणून मी परातीत घेते मिश्रण काढून. नाही तर मी ह्या भांड्यातच पीठ मळणार होते. आता हातात सोसात इतक्या ह्या मिश्रण थंड झाला. आता आपण ह्यो रवो चांगलो मळून घेऊया. थोडं थोडं मी पाण्याचा हात घेतय. त्यात दुधाच्या पातेल्यात मी पाणी घेतलंय. जेवढा जास्त मळाल ना पीठ तुम्ही हकडे तर तुमचे मोदक एकदम लुसलुशीत होतील. आता मी ह्या 5-6 मिनिटं चांगला रगडून 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 अशी बोटा रोवून रोवून मळून घेतले.
हातीक पहिला डसत होता आणि ताटाक पण डसत होता, तर आता डसणार नाही. हे बघा, मस्त असा मी गोळ ह्यो मळून घेतलंय. आता हे बघा, पाणी थंय तापत ठेवेपर्यंत मी एकाच साईजचे गोळे सगळे करून घेतले. एकदम नाही, असे अंदाजपंची करून घेतले. 11 गोळे झाले आणि एक 12वा गोळ झाला. तो कशासाठी केले तो तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा. मोदका बरोबर एक काहीतरी लागता, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमका माहीतच असाल तरी पण मी तुमका विचारते. आता एक गोळो घेतोय आणि बाकीचं मिश्रण मी झाकून ठेवते. हे बघा, गोळो घेतलास ना की तो हाताच्या 2 चवड्यांच्या मध्ये असं दाबून 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 करायचं. कुठल्याही पिठाचं असान देतो. आपलं मग पीठ थंय मळला नाही ना, तर हय मळला जाता आणि चांगला मग तो लुसलुशीत पण होता. हे असं असं करून ना पूर्ण असं दाबून प्रेस करायचं. नुसतं वरच्या वर नाही, असं गोल 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 नाही. आपल्या हाताच्या वाफेन. हे बघा, एकदम तुळतुळीत गोळा होता. बघा, आता पारी करतोय मी. ही बघा, आता ही पारी केलंय. आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया. आता सारण भरला की हा सगळा असा वर करायचा आणि हा गोळ असं बंद करायचं. हे बघा, असं उभट करून घ्यायचं पूर्ण. आता ही घ्यायची टूथपिक किंवा चमचो घेवा. मी दोन्ही प्रकार तुमका दाखवतले आणि असे हे रेषा द्यायचे. 1 2 3 4 5. एकदम आत रोवू नको, नाही तर मोदक आपलं फाटात. 6 7 8. फिरवत जायचं मोदक. 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता 19 20 21 3 वयत. आता हे 3 जाड आहेत, त्याकाच मी आता हे करतले. 19 20 आणि ही 21. आता ह्यो ना अलगत असो खाली दाबायचो. हे बघा, असो हात फिरवत राहायचो. हातावर मोदक फिरवत राहायचो आणि अलगत दाबायचो, खाली बसवायचो आणि एक्स्ट्राचा जा असा तर काढून टाकायचा. हे बघा, एका 21 कळे इलेत. म्हणजे तुम्ही हाताने कळे जर तुमका जमत नसतील तर हाताने कळे पाडू नको. हे अशा पद्धतीचे एकाच साईजचे एकाच गोळ्याचे व्यवस्थित मस्त असे सुबक कळीदार 21 कळ्यांचे मोदक आपलं तयार आहे. आता असेच मी हे सगळे मोदक करून घेते. टूथपिक नसत तर चमच्याच्या साह्याने चमच्याचे सुद्धा दाखवते. चला, आता ही पारी वळून घेऊया. जास्त पातळ नाही करायची, थोडीशी जाड, म्हणजे एवढी पण जाड नाही. ही बघा, अशी पारी करून घेतलंय मी. आता ह्याच्यात भरते सारण. आणि जसं आपण पुरणपोळ्याचं सारण कसा खाली खाली करून असा वर करतो हातावर फिरून फिरून, तशी ही पारी फिरवायची. एकदम एकटाई पीठ आणायचं असा जवळ जवळ आणि असा ह्या वरती तोंड विटत जायचं. हे बघा, असं उभट मोदक असं करून घ्यायचं, पूर्ण उभट. आणि मग घ्यायचो चमचो आणि वरून दाब द्यायचो आणि खालपर्यंत असं करायचं. हे बघा, 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अर्ध्या मोदकात 11 पाकळे झाले. आता एवढ्या भागामध्ये आपण 10 पाकळे. 12 13 14 15 16 17 18 19 20
आणि ही आपली शेवटची 21. आता ह्यो जो हा 21 पाकळे आपले झालेत. आता ह्या का हळूहळू खाली दाब द्यायचो आणि फिरवायचो, म्हणजे ते पाकळे सुटत जातात. एक्स्ट्राचा काढून घेतलाय आणि हे बघा खाली दाब दिलाय आणि मोदक असो सुटत गेलो. पाकळे आपले छान असे सुटत गेले. आता हे आपले 11 मोदक झालेत आणि ही करतात ती 12वी मोदकाच्या साईडला करंजी. बरोबर तुमचं उत्तर. आता मोदकाच्या भांड्यात मी पाणी आधी करते वेळी तापत ठेवलेले, चांगला उकळला. आता हे आपण एक एक करून ठेवून देऊया. आतमध्ये मी केळीचा पान घातलंय, तुमच्याकडे हळदीची पानं असतील ती घातलास तरी चालत. आणि नसात पान तर तेल लावा, भांड्यात तूप लावा आणि मग ठेवा. चला आता आपण ठेवूया झाकण आणि फक्त 10 मिनिटासाठी हे मोदक आपण चांगले उकडून घेऊया. 10 मिनिटं कित्या आपण हे रवो चांगलो उकडून मळून घेतलेलो हा, म्हणून 10 मिनिटं. आता 10 मिनिटं झाली आहेत. आपण आता मोदक आपले साईज बघा त्याची किती मस्त डबल झालेली आहे. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि आपण असं बघायचं चिटकले नाही म्हणजे आपले मोदक उकडले. आता मी गॅस करते बंद आणि भांडं घेते उतरवून. आता एक एक आपण बाहेर काढून घेऊया. आता आपण हे सोबत असे केशरचे काळी लावून घेऊया एक एक. बघा आपले हे 21 काळ्यांचे 11 मोदक हत की नाही मस्त. चला हे कशाचे आहेत तुमका बघूचे आहेत. आता आपण मोदक आपण बघूया. बघा कापते वेळी जेव्हा पदार्थ दबला जातो ना त्याच्यावरनं समजायचं आपला किती मऊ लुसलुशीत मोदक झालेला आहे. बघा मस्त हे मऊसूत उकडीचे मोदक इतकं मऊ आहे ना की आता वाटतं कधी बाप्पाक नैवेद्य दाखवतंय संकष्टीचं आणि कधी खातंय. चला तुमका जर रेसिपी बघूची आहे तर जाऊचा परब किचनवर सबस्क्राईब करूचा, लाईक करूचा आणि आवडले तर कमेंट मध्ये नक्की लिहा स्नेहा बरे झाले.